गुड मॉर्निंग. आता वाजल्यात सकाळचे 6:30 आणि इथे मजबूत थंडी आणि पाऊस पडलाय. एक थंडीचा फील येतोय. गरमीच्या सीझनमध्ये एक थंडीचा फील येतोय. आणि ही इकडे लोक कॅम्प टाकून झोपल्यात. हालत खराब झाली असेल या लोकांची. आणि मी जातो आता ग्रिंडेलवल्डला. तर माझी 7ची ट्रेन आहे. मला 7ची ट्रेन पकडायची पहिले आणि त्यानंतर मग ग्रिंडेलवल्डला जाऊन मला तिकीट बुक करायचे आहेत. तर चलूया पुढे. पहिले आपली मेन ट्रेन पकडायची. हा इकडे इंटरलेकन ओल्ड स्टेशन आहे, पण इथे ब्रिज नसल्यामुळे मला अख्खा तो फिरून जाऊन परत या साईडला जावं लागेल. स्ट्रगल आहे. चालून आलो आहे आणि हा हार्डरबन. इकडून हार्डरबन वरती ट्रेन जातात. ती ट्रेन आपण काल बघितली, ती इकडून जाते. चालूया पुढे. यूथ हॉस्टेलच्या बाजूला आहे इंटरलेकन ओस्ट आणि इकडेच बाजूला ग्रिंडेलवल्ड जॉन फ्रूट. त्यासाठी जाण्यासाठी ट्रेन लागते. तर आता आपण पोचलो आहे इंटरलेकन ओईस्टला. आणि इकडे बघा आपल्याला जी ट्रेन पकडायची ग्रिंडेलवल्डसाठी ती आहे 7:04ची ग्रिंडेलवल्ड 2B. आणि तीच ट्रेन आहे जी 7:04ची आहे लॉटरब्रुननला 2Aची. म्हणजे हेच की हे ट्रेन आहे ना, ही ट्रेन अर्ध्यामध्ये डिवाईड होते. जसं की आता माझ्यासमोर दिसतो इकडे जो 2B लिहिलेला आहे आणि 2Bच्या पुढच्या भागाला त्या साईडला लिहिलेलं आहे 2A. तर मग एक ट्रेन येणार, ती ग्रिंडेलवल्ड टर्मिनलपर्यंत जाते. तर ग्रिंडेलवल्ड टर्मिनलवरती गेल्यानंतर ही ट्रेन डिवाईड होते. जसं 2Bचा सेक्शन आहे तो जातो ग्रिंडेलवल्डला आणि 2Aचा सेक्शन आहे तो जातो लॉटरब्रुननला. तुम्हाला माझ्याकडे बघून वाटत असेल की मी आंघोळ नाही केली आहे, तर मी नाहीच केली. 8 वाजता उठून कोण आंघोळ करेल वे? हां, टॉयलेटला गेलो, ब्रश केला, नाश्ता केला आणि निघाले. आणि कोणाला समजतं मी आंघोळ नाही केली? या लोकांना ते लोक 7 दिवस आंघोळ नाही करत. If you don't know, that's nice, and if you know what I mean. ट्रेन ना साला ही ट्रेन बघून ना मला असं वाटतो की ते थॉमस कुक जे 90sचं कार्टून होतं, जे बघा 90sचे किड्स असतील त्यांनाच मी सांगतोय, त्यांनाच माहिती असणार, बाकीच्या दुसऱ्या लोकांना माहिती नसतील. तर 90sचे किड्स असेल त्यांना माहिती असेल थॉमस कुक करून. तर त्या टायमिंगला त्यांच्या ट्रेन यायच्या, त्यांच्या फेसवरती असे कार्टून बनलेलं असतं. ती ट्रेन मला तशीच बघून वाटते. मला काल पण मी बघितलं तर ही ट्रेन बघून मला थॉमस कुकची आठवण आहे. मी बघायचो सकाळी उठून काही कार्टून्स लहानपणी बघायचो 8 वाजता खास. त्यामध्ये थॉमस कुक, नॉडी, ओस्वाल्ड हे सगळे 8 वाजता लागायचे. तर मला आवडायचे, ते मी बघायचो पहिले. तेच हे कार्टून बघून मला आठवण आले. चला पाऊस पडला, थोडे केस मी पोचलो आहे. ते हा स्टेशन आहे. या स्टेशनचं नाव आहे झिवलुसिचिन असं काहीतरी स्टेशनचं नाव आहे. Aufgrund einer technischen Störung sind wir im Moment an der Weiterfahrt gehindert.
Wir bitten Sie um etwas Geduld. Weitere Informationen folgen. Vielen Dank für Ihr Verständnis. समजलं? Ladies and gentlemen, ऐका. we are unable to continue our journey at present due to a technical fault. More information will follow. We ask you to be patient and thank you for understanding the situation. नसीब का खेल है भाई साहब. चालते. हा स्टेशन आहे जिथून ट्रेन डिवाइड होतात. तर हाच जिवलुसिचिन काय करून आहे. आय कॅन स्पेल इट. बट हा स्टेशन आहे तिथून वॉटर वेगळी जाते ट्रेन आणि ग्रिंडलवॉल्डसाठी वेगळी जाते. आता हे काय बोलतात आय डोंट नो बट Der Zug sitzt fest in 2 Gutscheine. Ich komme इथून ट्रेन वेगळी होते. तर ते लक्ष ठेवा. आता आपण पोहोचलोय ग्रिंडलवॉल्ड स्टेशनला. तर इथून आता आपल्याला बस असेल फर्स्ट बानसाठी, नंतर मग तो आपण चालतही जाऊ शकतो. तर बघूया, जर फर्स्ट बानसाठी बस असेल तर बसून जाऊ, नसली तर चालत जाऊ. वातावरण खूपच खराब आहे कारण का खालपासून दिसतो इथपर्यंत. हा बघा, हा ग्रिंडलवॉल्ड स्टेशन आणि हा वातावरण पूर्ण फॉग खालपर्यंत आलेला आहे. सो पुढे काय होईल काय नाही बघायला लागेल. बस तर दिसत नाही आहेत. हा बस स्टँड आहे बाजूला, इथून आपल्याला बस भेटतात. आय डोंट थिंक सो की बसेस चालू आहेत. तर मोस्टली मी चालतच जाईन. याकडून लिफ्ट मागू का? काका कसला चालला का खोल गावात. ही बस जाऊ शकते मोस्ट प्रॉबॅबली. थांबा जरा 2 सेकंड, समजेल आपल्याला. जर गेलो तर लवकर जाऊ. ती चालू करते, मात्र मग चालतच जाणे. बघू कसं काय. सो आपण आता पोचलो आहे फर्स्ट बानला. तो समोर आहे इकडे हा फर्स्ट बान. आणि ग्रिंडलवॉल्ड फर्स्ट वरती आणण्याची इथे तिकीटं भेटतील. 8 वाजता पोचायला सांगितलेलं, 8:04 झाल्यात. तिथं लाईन असेल. तर आता माझ्या पुढे 2 लोक आहेत आणि काही लोक मागे आहेत. थंडी आहे. तर बघू आता पुढे काउंटरवरती जाऊन तिकीटं बुक करू. नशीब ओपन आहेत आईच्या गावात. याला बोलतात मजा. जे करायचं फर्स्ट ग्लायडर आणि माउंटन कार्ड हे बोथ आर ओपन. स्वतः जाऊन मी पहिलं तिकीटं काढेल. तर एक चांगली गोष्ट आहे आणि मेहनत माझी सकाळी उठून येण्याची कामाला आली. मला ग्रिंडलवॉल्डचं तिकीट भेटलेलं आहे आणि याच्यामधून 4 ॲक्टिव्हिटीज असतात. त्या 4 ॲक्टिव्हिटीजमधून मी कुठली तरी एक ॲक्टिव्हिटी इकडे करू शकतो आणि बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतील ते आपल्याला करायच्या असतील तर ते वरती जाऊन कराव्या लागतात. आता हा तिकीट विथ 1 ॲक्टिव्हिटी मला पडलेला आहे 54 स्विस फ्रँकला. आणि जर तुम्ही विदाऊट स्विस पास येत असाल तर तुम्हाला ऑलमोस्ट 85पर्यंत हे ॲक्टिव्हिटीज पडतील. सो तेच आहे की, आणि जर तुम्हाला ॲक्टिव्हिटीज करायचे असेल वेदर खराब असेल, पण आपलं कसं आपण येतो आणि आपलं डे फिक्स असतात की बाबा आपल्याला करायचंच आहे, तर सकाळी लवकर उठून या. सकाळी लवकर उठून आले तर तुम्हाला फायद्याचं होईल. आणि आता इथून वरती कसं जायचं कसं नाही जायचं ते मी तुम्हाला सांगतो. आता हे ॲक्टिव्हिटीजचं टायमिंग आहे इकडे की 9 वाजता हे चालू होतं. जसं फर्स्ट ग्लायडर असं माउंटन कार्ड 5:30-4पर्यंत अशा असतात. सो मोस्टली आता की वर तिकीट घेणं, ॲटलिस्ट माझ्याकडे एक ॲक्टिव्हिटी करायचं तिकीट आहे. तर
ती एक चांगली गोष्ट आहे. त्यानंतर आता ग्रिंडलवर्ल्ड फर्स्टवरून ग्रिंडलवर्ल्ड स्टेशनवरून फर्स्टपर्यंत जाण्यासाठी आपल्याला 3 स्टेशन लागतात, जे इकडे लिहिलेले आहेत. हे 3 स्टेशन आपण थांबून जातो. तर तिथे काय होतं, कशा ॲक्टिव्हिटीज होतात, कुठल्या यांच्या केबल स्टेशनवरती कुठली ॲक्टिव्हिटी होते, काय नाही होते, मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. पाऊस वाढला आहे, माझे केस भिजले आहेत, मी पूर्ण भिजलो आहे. आता हे लोक येण्याची मी वाट बघतो. आता पूर्ण सिटी बंद आहे. मोस्ट प्रॉब्ली 9 वाजता चालू होईल. बट मला इथे असं वाटतं की जास्त पब्लिक इथे राहत नसेल. मोस्टली टुरिस्ट स्पॉटच आहे, ते सगळे हॉटेल्सच आहेत. आणि बघू शकता किती सुंदरसे हॉटेल आहेत. वेगळं यांचं कन्स्ट्रक्शन आहे. पूर्ण टिंबरचे लाकडाची घरं आहेत ती. आणि इकडे मी नेहमी बघते हर जागी फुलं, हर ठिकाणी फुलं आहेत. मला वाटतं फुलं इतक्या लवकर इकडे खराब होत नाही वातावरणामुळे. हे बघा, वेगवेगळे प्रकारची घरं, मोस्टली टिंबरची आहेत, काही आहेत सिमेंटची पण. आणि सुंदरसा हा ग्रिंडलवर्ल्ड टाऊन आहे. तर आता काय चालू तर नाही आहे, आता वेट करण्याशिवाय. तर वेट करतो. मला इकडे ओपन दिसते, होपफुली. ही बघा, तर इकडे काहीतरी प्यायला घेऊन. Do you have some hot drinks to drink? Coffee, tea. Coffee. Do you have hot chocolate? One? Yeah, 1 hot chocolate please. त्या रेस्टॉरंटच्या इकडेच मी बसलो आहे. हॉट चॉकलेट पिऊ आणि त्यांची वाट बघू. ॲटलिस्ट बसायला जागा भेटली, चांगलं, लवकर तरी चालू झालं. हा स्टेशन आहे. आणि जर तुम्ही बॅगा घेऊन आल्या असतील इकडे, तर तुम्हाला इकडे लॉकर्स आहेत. जसे इकडे पण लॉकर्स आहेत. आणि ते ग्रिंडलवर्ल्ड स्टेशनवरती जवळच लॉकर्स आहेत, तर तुम्ही इकडे बॅगा ठेवू शकतात. ते कॉईन टाकायला लागतात इथे कॉईन टाकल्यानंतर 1 फ्रँक 2 5 फ्रँक्स जे पण असेल ते कॉईन टाकायला लागतात. 8 फ्रँकपर्यंत टाकायला लागतात. आणि मग तुम्हाला हा लॉकर भेटतो. आणि हे लॉकर मोठे लॉकर आहेत, आरामात बॅगा बसतील. तर ही पण चांगली गोष्ट आहे की बॅगा ठेवून आपण पुढचे राईड्स या म्हणजे काही प्लेसेस व्हिजिट करायचे असेल तर करू शकतात. आणि हे लॉकर्स मी एंजलबर्गला पण बघितले होते, जिथे माउंट इटलीस होतं. ग्रिंडलवर्ल्डला पण, जॉन फ्रुगला पण असतील मे बी, आय डोंट नो. पण चांगली गोष्ट आहे, असली पाहिजेत. आपण आलो आहे फर्स्ट बोटवरती. आता स्केचफील्ड सेकंड स्टॉप आहे आपला. आता आपण आलो आहे ग्रिंडलवर्ल्ड फर्स्टला. तुम्ही बघू शकतात हा लास्ट स्टॉप आहे. हा आता आपण आलो आहे ग्रिंडलवर्ल्ड फर्स्टला, जो ग्रिंडलवर्ल्डचा सगळ्यात टॉप पॉईंट आहे. आणि इकडे काय काय आहे, फर्स्ट व्ह्यू, लेक एक, आणि तो क्लिफ वॉक आहे. तर चला आपण पुढे वरती जाऊ. तर आता आपण पोचलो आहे फर्स्ट व्ह्यूला. आणि फर्स्ट व्ह्यू बघणं इज इम्पॉर्टंट. हा बघा फर्स्ट व्ह्यू, काहीच नाही दिसत आहे. हा पूर्ण क्लिअर झाला की हा पूर्ण माउंटन दिसेल. आता वरचा व्ह्यू आम्ही घेतला, फोटोज वगैरे काढले. आणि आता चाललो आहे आम्ही फर्स्ट क्लिफ वॉकसाठी. मागे थोडा बर्फ पण आहे. सकाळी जेव्हा मी टेम्परेचर बघत होतो ना इकडचं कंडिशन काय करून, तेव्हा मायनस में टेम्परेचर होता, एवढी थंडी होती. आता आहे, थंड आहे, खूप थंड आहे, पण बेअरेबल आहे. जॅकेट्स वगैरे घातले तर बेअरेबल आहे. पूर्ण फॉग झाला असं वाटतं, क्लाउड्सच्या मध्ये एकदम. क्लिफ वॉक करायला काय दिसणार आहे की नाही बघायला लागेल आता. इकडून आहे का? हां.
हा आहे क्लिफ वॉक. हे पूर्ण अरेंजमेंट करून वगैरे ठेवले. आपले दगड जे पडू शकतात, त्या चान्सेस वगैरे असू शकतात, तरी ते सगळं पहिलेच प्रॉपरली बांधून वगैरे घेतले. आणि हे खूप शार्प आहेत दगड वगैरे. इकडे थोडा वाकून जायला लागेल. ओ बाई, खालती तर काय दिसणारच नाही, एवढा फॉग झालाय. हे बायनॅक्युलर्स वगैरे पण दिले तिकडे. मला वाटलं की हा थोडासाच असेल, मला खूप लांब विचार केला होता. खूप लोक आले आता इकडे. ज्यांनी ग्लव्ज नाही आले त्यांचे हात पूर्ण थंडे थंडे झालेत. फोटोज वगैरे पण खूप चांगले आलेत. 2 ब्लॉग चालू आहेत आमचे, मागे पण एक चालू आहे. आता चाललो आम्ही एकदम क्लिफ वरती. तेव्हा पप्पा पोचले, पुढे निघाले ते. हा मला वाटतंय हा बघा, हा रूट आहे. तिकडे कोपऱ्यात एकदम फोटोज काढायला जायचं आता. मम्मी पप्पा वरती पोचलेत, आपण पण लवकर पोचू. फिरायला इंडियन आणि एशियन लोक खूप आहे तिकडे. इंडिया पण एशियामध्येच येतो, तरी एशियन लोक खूप आहे तिकडे. जपान, चायना, इंडिया. चला तिकडे जाऊ. चला लाईन वर लागू आधीच. हां, वेदर क्लीन असतं तर काय भारी आलं असतं. हां, सन वगैरे निघाला असतं ना, क्लाउड्स नसते, फॉग नसते ना, एकदम चांगलं आलं असतं. जो है उससे काम चलाना पड़ेगा अभी. नो वरीज. करून आलोय साईडला. एक रेस्टॉरंट आहे वरती, सेल्फ सर्व्हिस. काय खायला भेटतो तिने. नो एंट्री. अच्छा, हा सेल्फ सर्व्हिसवाला नाही आहे, सेल्फ सर्व्हिसवाला हा आहे. एंट्री ओके. काय काय बघू आता. पाय वगैरे पण आहे, रामन आहे. सूप्स वगैरे. आणि हा पण एक मेन्यू आहे. हा, ही खाल्लेली आपण. नगेट्स घेऊ शकतो. फ्राईज पण येतील आणि हे पण आहे. ही सेल्फ सर्व्हिसवाला एरिया. ड्रिंक्स लोक वरती येऊन पण बिअर वगैरे बी त्या थंडीमध्ये. बघूया काय ऑर्डर होतं. आता आम्ही निघालेलो ॲक्टिव्हिटीज करून खालती जायला, पण जी ग्लायडर आम्हाला करायची होती ती सध्यापर्यंत क्लोज झाली आता. पण थोडासा आपल्याला वापस एक राईड खालती गोंडोलाने करायलाच लागेल. त्याच्यानंतर मग पुढून मग आपण 2 राईड करू शकतो. बघूया आता कसं काय होतं. गोंडोलाचं आलं आहे स्टेशनवरती आम्ही. चला चला. चल बघा, असे तिकीट्स असतात. आरामात 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 आरामात. ट्रेन सुटते. आम्ही झालोय रेडी ह्याच्यासाठी, माउंटेन कार्टसाठी. आता एक छोटा ग्रुप बनेल, त्यानंतर मग ते लोक इन्स्ट्रक्शन देतील की असं चालवायचं असं चालवायचं, कॉर्नर्स नाही करायचे वगैरे वगैरे. लेट्स सी. एक्साइटेड. फॉग खूप आहे ना, फॉग खूप असल्यामुळे फर्स्ट ग्लायडर मग चालू होता. आणि आता तुम्हाला एक चांगला नवीन वेगळा व्ह्यू भेटणार आहे. रेडी आमचा माणूस गोप्रो लावून, चेस्ट माउंटेड. बघूया आता. झाले लोक जमा झाले तर उघडेल आता. लेट्स गो फॉर द राईड.
बघा नवीन ॲडव्हेंचर रोड बाईक आहे. आमचा माणूस पाणी पितोय, खूप कष्ट करतोय तुम्हाला चांगला व्ह्यू दाखवायला. चला आता आम्ही स्टॉपसाठी थांबलेलो टोट बाईक वरती. मागे गोंडोला वगैरे बघू शकता तुम्ही चालले. इकडे हा सेम रूट आहे ज्याच्यावरती हायकर्स वगैरे पण येतात. जेव्हा समर्स वगैरे असतात ते लोक हाईक करायला येतात इकडे. आणि खूप लोक पाऊस असेल एकदम तरी पण सगळे हाईक वगैरे करायला येतात. आता एक सगळ्यापैकी एक स्टॉप घेतलाय, आमचा हेल्मेट आणि आम्ही निघालोय. इकडे खालती एक लेक आहे छोटीशी, सुंदर आहे पण छोटी असली तरी पण. दिसतोय ना चाललोय परत सायकल राईड करायला. इकडे फोटोज वगैरे घेतले आम्ही. हो तिथं मस्त व्ह्यू नदीचा. इकडे आत पण जाऊ शकलो असतो, तेवढं दादा बाकी पॅन्ट ओली व्हायची आमची, अशीच ओली झाली. आम्हाला वाटलं की बाबा सायकल कोणतरी उचलून घेऊन जाईल. आम्ही पण दुसऱ्यांची सायकलच्या फिरतच होतो की आमचे ब्रेक लागत नाही नीट. पण ज्यांनी बरोबर आपल्या सायकली हा सगळे आपल्या सायकल नेलं, आम्हाला आमचीच कमी ब्रेकवाली न्यायला लागेल. लेट्स गेट बॅक टू आवर सायकल. ही आहे माझी. आता आम्ही ग्रिंडलवर्डवरून ट्रेन पकडली आणि टर्मिनलला उतरलो. एकच स्टेशन आहे. मग तिकडून आम्ही योनफ्रॉचे आता तिकीट्स बुक केले, जे आम्हाला ऑलमोस्ट 167 पर पर्सन पडलेत. आणि आमची झाली आहे आता तयारी. मम्मी कपडे एक्स्ट्रा घेतलेले मम्मीने, तिला दुसरे घालायचे होते, मध्ये चेंज करायला गेले. मग आता आम्ही थांबणार. मग इकडून गोंडोला पकडून ईगर एक्सप्रेसनी वरती. आणि पुढचा रूट कसा असेल तुम्हाला आम्ही सांगतो. आता आपण निघालोय जॉन फ्रुकला. आणि ही ईगर एक्सप्रेस जी वरती जाते. हा तोच रूट आहे जो आपण येताना यूज करणार आहे. हा बघू शकता, हा ट्रेन रूट आहे आणि हा गोंडोला आहे. हा सध्या आपण आता टर्मिनलवरून वरती चाललो आहे. हा रूट आपला ग्रिंडलवर्ड थ्रू असेल, पण हा जेव्हा आपण येऊ तेव्हा हा असणार आहे लॉटरब्रुनेनवरून. आपण आता असं वरती चाललो आहे आणि येताना दुसऱ्या रूटनी वरती येणार आहे. याच्यात खूप सिनिक व्ह्यू असतो. याच्यात लॉटरब्रुनेनची ट्रेनच्या थ्रू वरती येतो ना आपण इन्फ्राला, ते सिनिक व्ह्यू खूप येतात. आम्ही दोन्ही ही पण व्ह्यू घेणार आहे आणि ते पण व्ह्यू घेणार आहे. आता आम्ही गोंडोलावरून उतरलो आहे आणि आमचं गोंडोलाच्या नंतर येणार आहे ईगर लेस्टर. त्यात बसून आपल्याला जायचं आहे आता. आणि जे आपण बुकिंग करतो ना तर युनफ्रावाले आपल्याला
एक तिकीट देतात आणि हा युनिफॉर्म पासपोर्ट देतात. पासपोर्ट इथे थप्पा मारायचा असतो. थप्पा हां मारायचा आणि असतो सर्टिफिकेट असतं की आणि आपण इथे इकडे काय काय आलोय. होणार आहे. हां आणि याच्यात पूर्ण डिटेल असतो आपल्याला. स्नो फन बिन सगळं आहे. पण आता वरती हे काय काय hopefully करू चालू शकेल. असले झिप लाईन हे सगळं तर आपल्याला करता येईल. येस. बघू चालू असेल तर ठीक आहे. इथूनच जायचंय. आता आमचे तिकीट्स आहेत ते स्कॅन झाले आणि आम्ही चाललोय खालती आता इके क्लस्टरवरून. जरा जास्त एफर्ट्स घेतो या. कॅलरीज बंद करायचं त्याला जास्त. इकडून आपल्याला ट्रेन भेटेल. पहिले गोंडोला आहे नंतर नेक्स्ट ट्रेन आहे. नो रिझर्वेशन इकडे आणि रिझर्वेशन तिकडे. हाय वरचा ट्रेन स्टेशन. आता आम्ही इगर ग्लेस्टरमध्ये बसलोय आणि हा आपल्याला घेऊन जाईल टॉप ऑफ द युरोप युंगफ्रॉक. तर आता किती टाईम लागतोय 28 म्हणजे ऑलमोस्ट 10 ते 15 मिनटं लागतात वरती जायला. आईसमेरला 5 मिनिटासाठी थांबते. बाकी व्ह्यू बघायसाठी जागा आहे इकडे. बघूया काय व्ह्यू आहे. आमची ट्रेन. मम्मी पप्पा गेलेत पुढे. दादा पण गेलाय. 5 मिनटं थांबायचं व्ह्यू बघायचा आणि वापस येऊन त्याच्यातच बसायचं. हो माय गॉश बर्फीले माउंटेन्स तिकडे. हां आता व्ह्यू बघून आम्ही चाललो वापस गाडीत बसायला. 5 मिनटच भेटतं आपल्याला. सगळे लोक व्ह्यू बघितला आणि फुल स्पीड पळत वापस सीट पकडायसाठी आले. आता आपण जातोय आईस प्लेसवरती. मगाशी आपण मागच्या टायमिंगला गेलो होतो तो माउंट इटलीसचा होता आणि हा वेगळा आहे. हा आहे युंगफ्रॉकचा. हा पण मस्त आहे. ही इथे दारू साठवून ठेवली आहे. आणि आता झालं फिरून आहे तर जातोय पुढे. बर्फात जायचं. हा आहे टॉप ऑफ युरोप. पूर्ण स्नोनी भरलेला. एक नंबर वाटतोय. आणि आता आपण जाणार आहे पुढे बर्फात. चला लेट्स गो. बर्फात आणि हळूया. स्लीप होत होता का? स्लीप होईल. एवढा वाईट आहे की आपल्या नेकेड आईजने दिसतच नाही. काय बघा लोकांची मदत आली आहे. हा आणि वेदर क्लिअर झाला त्यामुळे चांगली गोष्ट आहे की आपल्याला दिसतोय काय व्ह्यू आहे.
कसा आहे व्ह्यू? भारी इकडे बघ. स्की बी करायला किती मजा येईल. हा युरोपचा सगळ्यात टॉपचा पोस्ट आहे. लेटर टाका येऊन तुम्ही पण. आम्ही इगल ॲस्टेच्याकडे थांबलो आणि लॉटरब्रुनसाठी ट्रेन भेटतो. इकडून आम्ही वेंगनला पण जाऊ शकतो आणि लॉटरब्रुनला पण जाऊ शकतो. आता आपण खालती जायचा दुसरा रूट घेऊ. अशा सीट्स आहेत तिकडे. ही आता जाता होता लॉटरब्रुनला प्लस होईल आणि वेंगनला थांबणार आहे आपण. वेंगनला पण ट्राय करू थांबायचं, बघूया कसं होतं. ग्लेनशॉडिकला उतरायचं असतं आणि इकडून ट्रेन चेंज करायचं. हा लास्ट स्टेशन असतो. मग ग्रिंडलवॉल्डला जायचं असेल तुम्हाला तर बीवर असते प्लॅटफॉर्म आणि अगर तुम्हाला लॉटरब्रुनला जायचं असतं तर एवरती असते. अगर तुम्ही डायरेक्ट टॉप ऑफ युरोपवरूनच अगर युनफ्रावरूनच लॉटरब्रुनची ट्रेन पकडली नसेल तुम्हाला थोडासा स्ट्रगल करायला लागेल आणि थोडासा चेंज करायला लागेल. हा आहे लॉटरब्रुनन जो काल आपण बघितला होता. तर जर लॉटरब्रुननचा पूर्ण व्ह्यू बघायचा असेल तर आपल्याला वेंगनवरून यावं लागेल. म्हणजे की जोंगफ्रुगवरून तुम्हाला ट्रेननी यावं लागेल खाली लॉटरब्रुननला, तर तुम्हाला हा व्ह्यू दिसेल. आता आपण आलो आहे परत इंटरलेकन ओई स्टेशनला, जिकडून आपण सुरुवात केली ती सकाळी. आणि आता आपण जाणार आहे यश चोपडाचा स्टॅच्यू बघायला, जो इंटरलेकनलाच आहे. तो स्टॅच्यू बघू आणि मग थोडाफार सिटी एक्सप्लोअर करून डिनर करायचं आहे. कारण का 7 वाजल्यात, अजून थोडासा 1-1.5 तास लागेल फिरायला आणि त्यानंतर मग 8-8:30 जेवायला घेऊ. आणि जे पण पॅराग्लायडिंग करतात ते सगळं पॅराग्लायडिंगवाले इकडे लँड होतात. आता पॅराग्लायडिंग बंद आहे कारण का वेदर कंडिशन तशी नाही आहे. नाहीतर सर्व लोक पॅराग्लायडिंगवाले इकडे लँड होतात. त्यांचं जेवण आहे, नाश्ता नाही आहे. आपला तो नाश्ता आहे, त्यांचा नाही. हा मग आपण दाबून भात बीत खातो. मग हे बघितलं ना, पाला पाचोला खातात. आपलं स्टेपल पुढे हा मग आपलं ते मेन आहे ना. आपण ते आपल्याला तिथं उगतं पण ते ना. सगळ्या स्टेशनमध्ये ऑलमोस्ट सगळे भातच खातात. नाही आपणच नाही, फक्त एशियन लोक मोस्टली सगळे राईस खातात. हां जॅपनीज पण. हे युरोपियन लोक आहेत ना, यांचा पावाची सिस्टम आहे. पाव ब्रेड ना तर बॉइल्ड. इकडे घड्याळांचं शॉपिंग होते. कुठला घड्याळ बाई बोला बोला. कमेंटमध्ये द्या कुठल्यापर्यंत येऊ ते कमेंटमध्ये लिहून ठेवा. मग मागवतो मी, तसे बोलून ठेवतो. बघू मग आपण दोघं एकशे बोल्ट. हा कुठला घड्याळ पाहिजे फक्त बोला बस.
हे बघा नुसते घड्याळ, अख्खा घड्याळांचा स्टोर येतो. काय पोचलोय. आहे सोप्याचा स्टॅच्यू, इकडे अँबॅसेडर ऑफ इंटरलेकन. अँबॅसेडर आहे बाय, विषय नाही त्याचा. आणि हा कसिनो आहे. आता आम्ही आलो आहे वॉचेस बघायला. आहे का काय किड्सच आहे का सगळं? काय वॉचेस आहेत का वरती? वॉशरूम पण आहे जा आणि बघ. रेल इन्फो तिकीट्स आणि व्हिक्टोरिया काहीतरी. जा. आता आम्ही आलोय जेवायला इंडियन रेस्टॉरंट शोधून. होपफुल इकडे चांगलं असेल जेवण. सब मिलता है. मग चला. तर आत्ता वाजल्यात रात्रीचे 9 आणि आम्ही आत्ता जस्ट जेवण निघालोय जेवण निघालोय. आणि आता आम्ही आमच्या अपार्टमेंटकडे निघालेलो. आम्ही विचार करतोय जाता आता आईस्क्रीम खाऊ थंडीमध्ये. मग आजच्या दिवसमध्ये आम्ही गिंडेवर्ल्डला गेलो, ॲक्टिव्हिटीज केले, युनफ्रॉला गेलो, टॉप ऑफ द युरोपला, तिकडे एन्जॉय केलं. खूप 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 मस्त व्ह्यू होता. मी बघितलं असेल ब्लॉगमध्ये. इंटरलेकन सिटी पण फिरलो आणि आता उद्यासाठी एक नवीन सिटी असणार आहे. चांगले वेगवेगळे नेचरचे व्ह्यूज असणार आहेत. तर मग ते उद्यासाठी, आजसाठी इतकंच होतं. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. अशाच व्हिडिओ बघत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय बोलायचं असेल तर कमेंट डाऊन करा. आम्ही तुम्हाला रिप्लाय करू. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय बाय.